हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रश अप अकॅडमी. आपला जो पार्शियल डिफरन्शिएशनचा आहे त्यातला एक पॉईंट राहिलेला आहे. ज्या पहिला बीट आहे त्यातला एक पॉईंट राहिलेला आहे की होमोजिनियस युलर्स मेथड फॉर होमोजिनियस फंक्शन. बरोबर आहे का? युलर्स मेथड फॉर होमोजिनियस फंक्शन साठीच यूज होते. आता होमोजिनियस फंक्शन म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये काय कन्सेप्ट आहे ती बघू. बघा, होमोजिनियस फंक्शन कुणाला म्हणायचं? सपोज तुम्हाला एखादं फंक्शन एफ ऑफ ए, सपोज एफ ऑफ ए इज इक्वल टू दिलेला असेल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बरोबर आहे का? एक्स मायनस वाय काय दिलेलं असेल? एक्स मायनस वाय. सपोज आता होमोजिनियस फंक्शन आहे का नाही कसं चेक करायचं? बघा, जर होमोजिनियस फंक्शन असेल तर जर तुम्ही एक्स स्क्वेअर, बरोबर आहे का, ह्याची पॉवर किती आहे हो? 2. ह्याची पॉवर किती आहे? 2. बरोबर आहे का? म्हणजे दोघांची पॉवर किती कॉमन निघते? 2. बरोबर आहे का? म्हणजे काय राहतं? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि ह्याची किती पॉवर आहे? 1. ह्याची किती पॉवर आहे? 1. म्हणजे ह्याची एक पॉवर कमी निघते आणि काय राहतं? एक्स मायनस वाय म्हणजे ही म्हणजे रिझल्टंट पॉवर तुमची किती मिळते? 2. म्हणजे सॉरी, पॉवर मायनस होत असते वरी जाऊन, म्हणजे काय होत असतं? 1 एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय. हे जर समजलं नसेल तर आता x इज इक्वल टू, बघा, x इज इक्वल टू एक्स ऑफ टी पुट करू. काय करू? x इज इक्वल टू एक्स ऑफ टी पुट करू. आता सोडवा, हे शॉर्टकट आहे. आता बघा, लॉंग कटने तुम्हाला अंडरस्टँड होईपर्यंत कसं सोडवायचं? x इज इक्वल टू एक्स इंटू टी पुट करा. काय करा? x इंटू टी पुट करा. बघा इकडे बघा काय येतंय? हा, एक्सच्या जागेवर काय करा आणि y इज इक्वल टू बी वाय इंटू टी पुट करा. काय येतंय बघा? एक्स स्क्वेअर टी स्क्वेअर. बरोबर? हा, काय येतंय? वाय स्क्वेअर टी स्क्वेअर. बरोबर? हा, त्यानंतर काय येतंय हो? एक्स इंटू टी मायनस वाय इंटू टी. यातनं किती कॉमन निघतोय? वरच्या फॅक्टर मधनं किती फॅक्टर कॉमन निघतोय? टी स्क्वेअर. बरोबर आहे का? टी स्क्वेअर म्हणजे काय येणार? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बरोबर? आणि इथनं काय निघतोय? टी कॉमन निघतोय आणि एक्स मायनस वाय. बरोबर आहे का? एक्स मायनस वाय आणि काय होतं? टी ला टी काय होतं? कॅन्सल होतं आणि उरतं आपल्याला काय? टी इंटू, बरोबर आहे का, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय. बरोबर आहे का? म्हणजे बघा, हे एफ ऑफ ए फंक्शन जे आहे, एफ ऑफ ए जे फंक्शन आहे ते रिपीट झालं. म्हणजे मी तिला काय लिहू? टी इंटू एफ ऑफ ए. बरोबर आहे? आणि टी ची पॉवर किती आहे हो? 1. किती आहे? 1. टी ची पॉवर किती आहे? 1. म्हणजे टी किती उरलेला आहे? 1. ह्या फंक्शनला म्हणायचं होमोजिनियस फंक्शन. यावरून कळालं असेल की एफ ऑफ ए हे जे आहे, हे जे काहीतरी nth पॉवर ऑफ कोणत्या तरी टी असेल, एफ असेल, काही बी फंक्शन घ्या, म्हणजे तुमचे इथं n पॉवर ऑफ आणि तेच फंक्शन रिपीट व्हायला पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणणार? होमोजिनियस फंक्शन. काय म्हणणार? जी एफ ऑफ ए फंक्शन आहे, तुम्ही त्याला रिप्लेस केलं एक्स ला एक्स ऑफ टी, वाय ला केलं वाय ऑफ टी आणि सोडवलं तर जे जे फंक्शन आहे ते एफ ऑफ काहीतरी ज्याचा फॅक्टर कॉमन इंटू एफ ऑफ ए असेल तर त्याला काय म्हणायचं? होमोजिनियस फंक्शन म्हणायचं. आता बघा, नॉन होमोजिनियसचं एक एक्झाम्पल बघू. एफ ऑफ ए, बरोबर आहे का? एफ ऑफ ए इज इक्वल टू काय आहे? एक्स इंटू वाय मायनस एक्स. बरोबर आहे? हा, यामध्ये बघा एक्स इंटू वाय इंटू एक्स आणि खाली काय हो? एक्स प्लस एक्स इंटू वाय. बरोबर आहे? हा, हे असं फंक्शन आहे. मग आपले रूल काय हो? पुट. आपल्याला होमोजिनियस चेक करायचं असेल तर काय करायचं? पुट एक्स इज इक्वल टू एक्स ऑफ टी. बरोबर आहे का? आणि y इज इक्वल टू काय करायचं? y इंटू टी. करा पुट. इथं करा पुट. काय येतंय हो? एक्स टी इंटू वाय टी मायनस एक्स टी. बरोबर आहे का? हा, खाली काय येणार? एक्स टी प्लस एक्स टी इंटू वाय ऑफ टी. बरोबर आहे का? म्हणजे मला काय झालं हो? टी स्क्वेअर इंटू एक्स वाय मायनस एक्स टी. बरोबर आहे? इथं काय झालं? एक्स टी मायनस प्लस टी स्क्वेअर इंटू एक्स. बरोबर आहे का? टी स्क्वेअर इंटू एक्स इंटू वाय. हा, वरच्या मधनं किती टी कॉमन निघतोय हो? किती कॉमन निघतोय? टी कॉमन निघतोय. काय निघतोय? टी कॉमन निघतोय. म्हणजे उरतोय काय? टी इंटू एक्स वाय मायनस एक्स. बरोबर आहे का? आणि खाली काय निघतोय हो? खाली पण टी कॉमन निघतोय, पण उरतोय काय? एक्स प्लस टी इंटू एक्स वाय. बरोबर आहे का? हे फॅक्टर उरतात. काय करतायत? हे फॅक्टर उरतायत. ह्याला हे कॅन्सल झालं. बघा, हे रिपीटेडली फंक्शन आलं का हो? एफ ऑफ ए ह्याला म्हणू शकता का? नाही. याला काय म्हणू शकता? एफ ऑफ ए म्हणू शकत नाही. का हो?
इथं ए मध्ये टी एक्स्ट्रा आहे का हो? इथं टी आहे का काही? नाही. इथं टी आहे का हो? नाही. इथं आहे का? म्हणजे जेव्हा तुमची पॉवर ही कॉमन निघत नाही दोन्ही पण एखादी जरी पॉवर राहिली, बरोबर आहे का, इथं टी मल्टिपल एक पॉवरचा राहिला, जरी एकही पॉवर तुमच्या फंक्शन मध्ये कॉमन निघली नाही तर त्या फंक्शनला म्हणायचं नॉन होमोजिनियस. काय म्हणायचं? नॉन होमोजिनियस. म्हणजे त्या फंक्शनला म्हणायचं की नॉन होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय हो? एकाच प्लेन मधले, बरोबर आहे का. होमोजिनियस म्हणजे एकाच, बरोबर आहे का. होमोजिनियस कॉम्बिनेशन म्हणजे बघा कार्बन 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 म्हणजे होमोजिनियस कॉम्बिनेशन म्हणजे सारखं सारखे, बरोबर आहे का. ते कॉम्बिनेशन म्हणजे सारखी सारखी पॉवर असली की म्हणजे ती कॉमन निघते आणि कॅन्सल आउट होते. ह्या फंक्शनला म्हणायचं होमोजिनियस. आणि जेव्हा निघत नाही त्याला काय म्हणायचं? नॉन होमोजिनियस. मग युलर्स काय सांगतो? इकडे बघा, युलर्स काय सांगतोय हो? युलर्स काय सांगतोय? जर युलर्स थेरम होमोजिनियस फंक्शन साठी असेल, बरोबर आहे का, होमोजिनियस, मग युलर्स थेरम कशासाठी यूज होते? फक्त होमोजिनियस फंक्शन साठी. आणि युलर्स काय सांगतो? इफ u इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, यू हे कशाचं फंक्शन आहे? एक्स अँड वाय चं असेल तर त्याचं ते जे फंक्शन आहे ते कसं पाहिजे? होमोजिनियस. पहिल्यांदा पहिली सॅटिस्फाईड कंडिशन कोणती व्हायला पाहिजे? ते फंक्शन जे पाहिजे ते होमोजिनियस फंक्शन पाहिजे. कसलं पाहिजे? होमोजिनियस फंक्शन. आणि त्याचं जेव्हा तुम्ही पार्शियल डिफरन्शिएशन घेताल तेव्हा त्याचं पार्शियल डिफरन्शिएशन येईल x इंटू du बाय dx प्लस y du बाय dy इज इक्वल टू n इंटू u. बरोबर आहे. हे झालं त्याचं पार्शियल डिफरन्शिएशन. काय झालं? पार्शियल डिफरन्शिएशन. बरोबर आहे. हा, मी आता ह्या यूज करून हा जो इलर्स फॉर द होमोजिनियस फंक्शन ही थेरम यूज करून एक दोन प्रॉब्लेम सॉल्व करू. त्यानुसार तुम्हाला क्लॅरिफाय होईल की हा इथं इलर्स यूज होते, इथं इलर्स यूज होत नाही. बरोबर आहे. हा, त्यामुळे बघू आता प्रॉब्लेम्स. सेशन मध्ये इलर्स मेथड बघितली, स्टेटमेंट बघितलं. त्यानंतर एक्झाम्पल आहे u इक्वल टू साइन इनवर्स x रेस टू 1/4 प्लस y रेस टू 1/4 आणि x पॉवर 1/4 प्लस y रेस टू पॉवर 1/4. बरोबर आहे का. हे एक्झाम्पल आहे. आणि ते पार्शियल डिफरन्शिएशन कसं असतं आपले जेव्हा युलर्स असतं du बाय dx प्लस y du बाय dy इंटू n इंटू u. बरोबर का. n म्हणजे काय हो? कॉमन जी ऑर्डर असते त्याला काय म्हणतात? n म्हणतात. काय म्हणतात? जी कॉमन ऑर्डर असते त्याला काय म्हणतात? n म्हणतात. आणि u म्हणजे जे काही फंक्शन असतं त्याला u म्हणतो. बरोबर आहे का. मग फाइंड हा टर्म तुम्हाला फाइंड करायला लावली n इंटू u. तुम्हाला कोणती टर्म फाइंड करावी लागली? n इंटू u. आपण चेक करू बघा. पण बघा साइन इनवर्स, बरोबर आहे. मला हे एक्सच्या जागी मी ठेवतो, बरोबर आहे का. एक्सच्या जागी ठेवतो, हे कॉमन निघतायत. पण जर तुमची इन्व्हर्स टर्म असले, ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स टर्म असली तर ते होमोजिनियस नसतं. जेव्हा तुम्ही u इज इक्वल टू तुम्ही करताल मग मला आता सायनोसाइडल जी टर्म आहे ते इन्व्हर्स टर्म घालवायची आहे. पहिली कंडिशन काय? जेव्हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक कोणतेही इन्व्हर्स टर्म देताल तेव्हा तुम्हाला ती टर्म इन्व्हर्स नाही तर रियल, बरोबर आहे का, त्याचा इन्व्हर्सचा इन्व्हर्स म्हणजे साइन मध्ये कन्वर्ट करावी लागेल. मग त्याची पॉवर कॉन्स्टंट नाही. इन्व्हर्स असताना त्याची मल्टिपल पॉवर ही कॉन्स्टंट, तेव्हा ते फंक्शन जे आहे ते नॉन होमोजिनियस येतं. त्यामुळे मी काय करतो? पहिल्यांदा ऍडजस्टमेंट करून घेतो. काय करू? साइन u इज इक्वल टू, बरोबर आहे का, साइन u इज इक्वल टू काय लिहितो? x रेस टू 1/4 प्लस y रेस टू 1/4. बरोबर आहे. x रेस टू 1/5 प्लस y रेस टू 1/5. बरोबर आहे का. हे अरेंजमेंट लिहिले. मग मी ह्या फंक्शनला काय म्हटलं? u म्हणू. बरोबर आहे. आपल्या होमोजिनियस सारखं आलं. मी ह्याला काय म्हणू? u इज अ फंक्शन ऑफ f ऑफ x, y. बरोबर आहे का. आहे फंक्शन x आणि y चं. बरोबर आहे. x आणि y चं फंक्शन आहे. त्यामुळे ह्या फॉर्मॅट मध्ये आलं. मग मला आता फॉर्म्युला यूज करायला काही डिफिकल्टी नाही. मला सांगा आता n किती येईल? आता सिंपली बघा, वर्षातनं पॉवर किती निघतीये बाहेर? किती कॉमन निघतीये हो? 1/4 कॉमन निघतीये. बरोबर आहे का. आणि खालची पॉवर किती आहे? 1/5. बरोबर आहे का. म्हणजे बघा खालची पॉवर बघा, वरची पॉवर मायनस खालची पॉवर म्हणजे टोटल पॉवर, बरोबर आहे का, मायनस 1/5. बरोबर आहे का. म्हणजे n येणार. म्हणजे n मला सांगा किती आला? वरची पॉवर 1/4 मायनस 1/5 किती आला हो? छेद समान करा. 4×5 20 आणि 1/20 काय आलं? बघा पहिल्यांदा n काढल्या माझे दोन ऑप्शन एलिमिनेट झाले. बरोबर आहे. हे दोन ऑप्शन एलिमिनेट झाले. आता मला काय n माहिती आहे. मग मला काय काढायचं आहे हो? मला n माहित झाला. आता मला फॉर्म्युल्यामध्ये ठेवावे लागेल. बरोबर आहे का. हा,
मग फॉर्म्युला बघा यूज करू आपण इकडे फॉर्म्युला. इकडे बघा काय येतंय हो, एक्स इंटू डी. यू म्हणजे काय हो, साइन यू. बरोबर आहे का, फंक्शन ऑफ डेल एक्स. बरोबर आहे का. बघा हे यू जे फंक्शन आहे एक्सचं पण आहे आणि वायचं पण आहे. बरोबर आहे का. हे यू जे फंक्शन आहे ते कशाचं आहे, पार्शियली डिफरन्शिएट करतोय. कशामुळं, कारण हे यू जे फंक्शन आहे ते एक्स आणि वायचं पण आहे. परत वाय इंटू डेल बाय डेल वाय इंटू साइन यू. बरोबर आहे का. आणि इज इक्वल टू एन किती आलाय हो, एन किती आलाय 1/20 इंटू यू काय साइन यू. बरोबर आहे. तुमचं हे तर उत्तर आलं बघा, एन इंटू यू म्हणजे ऑप्शन नंबर ए. बरोबर आहे का, ऑप्शन नंबर ए. बघा इकडे बघा यू म्हणजे काय, साइन यू 1/20. बरोबर आहे का. हे जेव्हा तुम्ही कन्वर्ट करता तेव्हा तुम्हाला यू काय आलेला आहे 1/20 साइन यू. बरोबर आहे का. तरी पण आपण फुल सिम्प्लिफिकेशन करू. बघा काय येतंय, एक्स साइन यूचं घ्या काय येतं हो, साइन यूचं घ्या काय येतं, कॉस यू. पण बघा ह्यामध्ये एक्स टर्म आहे, वाय बी टर्म आहे, त्यामुळं हे डिफरन्शियल इक्वेशन कसं राहणार, डेल यू बाय डेल एक्स. यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे, दोघांचं पण असू शकतं. त्यामुळं डेल यू बाय डेल एक्स असंच राहणार प्लस. बरोबर आहे का, वाय इंटू बघा हे यू हे फंक्शन कशाचं आहे, वायचं पण असू शकतं. मग करा काय येतंय, वाय काय येतंय कॉस यू. आणि जसं डेल यू बाय डेल वाय. बरोबर आहे का. यू हे फंक्शन आहे एक्स, बघा हे फंक्शन आहे. बरोबर आहे का. फंक्शन मध्ये एक्स आणि वाय असू शकतं. मग जो काही फंक्शन आहे त्याला परत डिफरन्शिएट आपण यू सोबत करतो. बरोबर आहे का, वाय सोबत करतो. बरोबर आहे का. आपण कसं साइन ऑफ एक्स वाय असेल तर काय करतो, साइनचं सपोज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत असतात. बरोबर आहे का. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय देता, कॉस ऑफ एक्स वाय आणि परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू वाय. ज्या फंक्शन सोबत डेरिव्हेटिव्ह करता तसं सेम काय केलंय, पहिल्यांदा या यू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, नंतर सेम इथं जसं केलंय तसंच सेम केलेलं आहे. म्हणजे हे इज इक्वल टू काय आलं, एन इंटू यू. एन इंटू यू म्हणजे काय 1/20 साइन यू. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं 1/2 साइन यू इज इक्वल टू काय आलं, एक्स इंटू कॉस यू डी यू बाय डी एक्स प्लस वाय कॉस यू डी यू बाय डी वाय. बरोबर आहे. हा मला सांगा यातून काय कॉमन निघतंय हो, एस डी यू बाय डी एक्स प्लस वाय डी यू बाय डी वाय काय कॉमन निघतंय, कॉस. बरोबर आहे का, कॉस यू कॉमन निघतंय. आता सपोज इथं जर हा ऑप्शन नसता आणि मी जर ऑप्शन असा लिहिला असता 1/20 टॅन यू. बरोबर आहे का. साइनच्या ऐवजी तुम्हाला टॅन मध्ये ऑप्शन असता तर तुम्ही कोणत्या ऑप्शनला क्लिक केलं असतं, बघा कॉस कॉमन निघलेला आहे. मग 1/20 साइन यू डिवायडेड बाय कॉस यू. बरोबर आहे का. हे इकडं मल्टिपल मध्ये हे डिवाइड मध्ये झालं म्हणजे टोटल आन्सर काय आलं बघा 1/20 टॅन यू इज इक्वल टू एक्स इंटू डी यू बाय डी एक्स प्लस वाय इंटू डी यू बाय डी वाय. हे काय झालं तुमच्या, हे जे इलर्स आहे इलर्स होमोजिनियस फंक्शन, इलर्स थेरम वापरून आपण ह्या होमोजिनियस इक्वेशनचं काय केलं, पार्शियली डिफरन्शिएट केलं. काय केलं, पार्शियली डिफरन्शिएट केलं. याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की पार्शियली डिफरन्शिएशन असेल तर तुम्हाला कसं सोडवावं लागतं आणि तुम्हाला काय विचारतात, किंवा तुम्हाला ह्याचं पार्शियल डिफरन्शिएशनचे ऑप्शन असू शकतात 1/10 हे पण असू, टॅन एक्स डी यू बाय डी एक्स वाय डी यू बाय डी वाय हे तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे पार्शियल डिफरन्शिएशन करताना इलर्स पहिल्यांदा होमोजिनियस फंक्शन आहे का नाही, इलर्स मेथड वापरताना होमोजिनियस फंक्शन आहे का नाही ते आयडेंटिफाय करा. आणि जर नसेल तर कन्वर्ट होतंय का नाही ते बघा. आणि जर होत नसेल तर तुम्ही पार्शियली डिफरन्शिएट करू शकत नाही असं लिहा डायरेक्ट. का तर ते काय होमोजिनियस फंक्शन नाही, त्यामुळे इलर्स मेथड ही इनव्हॅलिड आहे फॉर नॉन होमोजिनियस इक्वेशन साठी. यानंतर बघू नेक्स्ट एक्झाम्पल. यू इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स प्लस वाय अंडर रूट ऑफ एक्स प्लस वाय. बरोबर आहे का. ह्या रूटची रूट म्हणजे पॉवर किती असते हो, रूट म्हणजे एक्स रेस टू 1/2. बरोबर आहे का. मी आधी त्याला कन्वर्ट करून घेतो एक्स प्लस वाय एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2
1/2 बरोबर आहे का, ही पॉवर असते आणि ह्याला मी कशामध्ये कन्वर्ट करतो, आपल्या सिम्प्लिफाईड होमोजिनियस फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. मला सांगा n किती येणार आहे, n इज इक्वल टू काय हो, अप्पर पॉवर किती आहे 1, लोअर पॉवर किती आहे हाफ, म्हणजे n किती येणार 1 मायनस हाफ किती येणार, n इज इक्वल टू हाफ येणार. आता मला सांगा आपण u इज इक्वल टू काय पुट करणार हो, कॉस u बरोबर आहे का, u इज इक्वल टू काय करणार कॉस u. मग सेम आपल्याला मी फास्ट मध्ये सोल्व करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या आणि स्वतः करण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि लास्टला आन्सर येतंय का ते चेक करा. काय बघा काय सांगते आपलं इलर्स मेथड, x इंटू बरोबर आहे का du, u म्हणजे काय आहे कॉस ऑफ u बरोबर आहे का, dx प्लस काय सांगते y d बाय du y इंटू कॉस ऑफ u बरोबर आहे का इज इक्वल टू काय n इंटू u म्हणजे काय कॉस ऑफ u बरोबर आहे का. हा मला सांगा कॉसचं काय असतं डेरिव्हेटिव्ह, मायनस साइन बरोबर आहे का, मायनस साइन x इंटू du बाय dx बरोबर आहे. परत इथं मायनस साइन u बरोबर आहे का. हा त्यानंतर काय येईल इकडे बघा काय येईल, त्यानंतर y इंटू du बाय du बाय del y 1/2 cos ऑफ u काय कॉमन निघतंय हो, मायनस साइन बरोबर आहे का, मायनस साइन म्हणजे x du बाय dx प्लस y du बाय dy म्हणजे कॉमन काय निघलं मायनस साइन u इज इक्वल टू हाफ ऑफ cos u बरोबर आहे का. मला सांगा हे साइन इकडे नेलं, cos बाय साइन मायनस नेलंय, म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर हे मिळेल की x du बाय dx प्लस y du बाय dy इज इक्वल टू 1/2 cos u मायनस साइन u मायनस cos u बाय साइन u काय असतं, मग याला मी काय लिहिन मायनस cot u, काय लिहिल मायनस cot u. आणि बघा हे जे आन्सर आहे 1/2 बरोबर आहे का, हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे तुम्हाला इलर्स थेरम एकदम सिंपल आहे, पहिल्यांदा तुम्हाला इलर्स फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतर अप्लाय करा बरोबर आहे का. ह्यानंतर आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट शिकणार आहेत की बघा आपल्याला पार्शियल डिफरन्शिएशन इक्वेशन दिलं तर ते पॅराबोलिक आहे इलेप्टिकल आहे बरोबर आहे का, पॅराबोलिक आहे इलेप्टिकल आहे का हायपरबोलिक आहे हे आयडेंटिफाय करायचं असतं बरोबर आहे का. त्यामुळं ते कसं फाइंड करायचं ते आपण शिकणार आहेत. इक्वेशन मध्ये सर्कलचं इक्वेशन काय असतं, इलिप्सचं काय असतं हे पण बघणार आहेत. पण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण पार्शियल डिफरन्शिएट करतो तेव्हा आपल्याला एक डिफरन्शियल इक्वेशन येतं आणि ते इक्वेशन कोणता काय रिप्रेझेंट करतंय ते आपल्याला माहित असलं पाहिजे. मग तो हायपरबोला रिप्रेझेंट करतोय का पॅराबोलिक रिप्रेझेंट करतोय का ते जे आहे ते इलिप्टिकल रिप्रेझेंट करतंय. सपोज बघा इकडं बघा लक्ष द्या, इकडं हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, समजला तर लगेच समजतो आणि एकदम सिंपल आहे. सपोज बघा एखादा फंक्शन आहे, ए इज अ फंक्शन ऑफ एक्स इंटू वाय, म्हणजे एक आहे मॅग्निट्यूड आहे, सपोज त्याचं काय आहे एक आहे त्याचं मॅग्निट्यूड आहे आणि ते जे फंक्शन आहे बघा एक फंक्शन आहे त्याचं ए मॅग्निट्यूड आहे आणि त्याला पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं फाय फंक्शन आहे फाय एक्स कॉमा वाय बरोबर आहे का, फाय एक्स कॉमा वाय म्हणजे त्याला जेव्हा डिफरन्शिएट केलं ह्याला जेव्हा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स स्क्वेअर बरोबर आहे का, ह्याला डिफरन्शिएट केलं जेव्हा एक्स स्क्वेअर बरोबर आहे का, फाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय बरोबर आहे का, फाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय आणि ह्या फायला काय केलं एक्स स्क्वेअर सोबत मल्टिप्लाय केलं तेव्हा कॉन्स्टंट काय आला ए, काय केला ए. आता बघा दुसऱ्या वेळेस काय केलं परत केलं प्लस और मायनस काही पण असू शकतं बरोबर आहे का, मी प्लस घेतलं बी, पहिल्यांदा परत काय केलं परत डबल डिफरन्शिएट केलं फाय फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, काय केलं दुसऱ्या वेळेस काय केलं बघा, पहिल्या वेळेस फंक्शनला एक्स विथ रिस्पेक्ट टू केलं, दुसऱ्या वेळेस काय केलं विथ रिस्पेक्ट टू वाय केलं आणि तिसऱ्या वेळेस काय केलं विथ रिस्पेक्ट टू वाय स्क्वेअर, म्हणजे डबल इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय ह्या फंक्शनला रिप्रेझेंट केलं आणि इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट किंवा झिरो आला बरोबर आहे का, इज इक्वल टू झिरो. जर अशा फॉर्मॅटमध्ये इक्वेशन असेल तर तुम्हाला बरोबर आहे का हे फाय हे फंक्शन आहे त्याचं पार्शियली डिफरन्शिएट असं येत असेल बरोबर आहे का, पार्शियली डिफरन्शिएशनचा हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. डबल इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत घेतलं तर तुम्हाला ए कॉन्स्टंट मी अज्युम केलेला आहे, ए कॉन्स्टंट परत काय केलेला आहे बी कॉन्स्टंट आणि परत काय केलेला आहे सी कॉन्स्टंट आणि बघा इज इक्वल टू झिरो हे पार्शियल डिफरन्शिएशन असेल तर तुम्हाला ह्यातून आयडेंटिफाय करायचंय वेदर फंक्शन इज पॅराबोलिक इलेप्टिकल हायपरबोलिक यापैकी कोणतं इक्वेशन असेल त्याच्या कंडिशन आहेत की हे बघा ए
represent the magnitude of that function, B represent the magnitude of that function, C represent magnitude of that function. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला ह्यामुळं बघा कंडिशन, मग पार्शियल डिफरन्शिएशनच्या काय काय कंडिशन असतील, ह्या कंडिशन ह्या मॅग्निट्यूड वर डिपेंड आहेत. सपोज बी स्क्वेअर मायनस 4ac, काय बी स्क्वेअर बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. काय झालं, ह्याचं जे मॅग्निट्यूड आहे बघा, हे बी स्क्वेअर मायनस 4 इंटू ए, सॉरी ए इंटू सी, बरोबर आहे का, कॅपिटल मध्ये घेतलेत आपण, बरोबर आहे का, ए इंटू सी इज ग्रेटर दॅन 0. काय इज ग्रेटर दॅन 0 असेल तर ह्याचे जे रूट्स निघतात, बरोबर आहे का, हे जेव्हा तुम्ही रूट्स काढा, ह्याचे रूट्स काढा, बरोबर आहे. ह्याचं समजा ax² करून टाका प्लस bxy, बरोबर आहे का, परत cy². हे जे रूट्स काढताल जेव्हा तुम्ही रूट्स काढताल एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज, तेव्हा हे जे कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स येतात ना, ते काय येतात, रिअल व्हॅल्यू. काय येतात, रिअल व्हॅल्यू. बघा आपण इलेक्ट्रिकल मध्ये किंवा कोणतेही फॅक्टर काढताना आपल्याला अवघड आलं की आपण काय करतो, मायनस बी प्लस और मायनस काय करतो, बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a, बरोबर आहे का, बरोबर आहे. हे पॉझिटिव्ह असतात म्हणजे आपल्याला रूट कसे येतात, बरोबर आहे का. हे डिफरन्शिएशनचं इथलं जे टोटल साइन आहे ते पॉझिटिव्ह येतं, म्हणजे रूट कसले येतात, रिअल येतात. काय येतात, कॅरेक्टरिस्टिक्स जे रूट येतात ते रिअल येतात. आणि जेव्हा ही कंडिशन ओबे होते तेव्हा आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये ओबे होतो हायपरबोला. हायपरबोला काय रिप्रेझेंट होतो, हायपरबोला. काय रिप्रेझेंट होतो, हायपरबोला. आता मला सांगा, फर्स्ट कंडिशन झाली, आता सेकंड कंडिशन काय असू शकते, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, बरोबर आहे का, इज इक्वल टू 0. मग हे जर 0 असेल, बरोबर आहे का, हे 0 असेल तर एक रूट काय येतो, एकच रूट येतो, बरोबर आहे का, मायनस बी एकच रूट येणार. हे 0 झालं, मायनस बी एकच रूट येतो. म्हणजे जेव्हा हे कंडिशन ऑब्टेन होते तेव्हा ओनली वन रूट असतो. काय असतो, वन कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन. काय असतं, वन कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स रूट. आणि त्यावेळेस ही कंडिशन उभं होते आणि तेव्हा जेव्हा आपल्याला मॅथमॅटिकलनी पार्शियल डिफरन्शिएशनचा काय शेप येतो, तर तो इक्वेशन असतो पॅराबोला. काय असतो, पॅराबोला. काय असतो, पॅराबोला. आणि थर्ड वन जेव्हा बघा एक ग्रेटर एक इक्वल टू, आता काय असेल हो, थर्ड लेस दॅन. करेक्ट लेस दॅन बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, इज लेस दॅन 0, बरोबर आहे का. म्हणजे हे 0च्या लेस दॅन म्हणजे इथं निगेटिव्ह साईन, बरोबर आहे का. बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये निगेटिव्ह, जेव्हा रूट मध्ये निगेटिव्ह साईन असते, बघा रूट मध्ये निगेटिव्ह साईन असते तेव्हा टर्म्स कसले असतात, इमॅजिनरी. कसले येतात, आपले रूट्स कसे येतात, मॅथमॅटिक्स मध्ये शिकला असतात. जेव्हा निगेटिव्ह ऑफ रूट असतो, बरोबर आहे का, कारण जे ची व्हॅल्यू काय असते, रूट ऑफ -1, बरोबर आहे का, तेव्हा त्याला काय म्हणतात, इमॅजिनरी टर्म. म्हणजे ह्याचे रूट्स दोन्ही पण कसले येणार आहेत, इमॅजिनरी रूट. जेव्हा हे कंडिशन असणार आहे तेव्हा काय येणार आहेत, इमॅजिनरी रूट. आणि इमॅजिनरी रूट जेव्हा येतात आणि इमॅजिनरी रूट येतात आणि हे मॅथमॅटिकली काय राहिलं, पॅराबोला झाला, हायपरबोला राहिला, झाला. आपल्याला काय झाला, इलिप्ट राहिला, इलिप्टिकल. काय येतो, इलेप्टिकल शेप येतो. इलेप्टिकल शेप येतो. हे जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 असतो तेव्हा काय येतो, शेप इलेप्टिकल शेप येतो. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. लास्ट बिट घेतो, जोकोबियन मॅट्रिक्स. काय घेतो, जोकोबियन मॅट्रिक्स. आपल्याला तो ऍक्च्युअली ह्या पार्शियल डिफरन्शियल मध्ये नाही पण तो ऍप्लिकेशन मध्ये आहे, पण तिथं ऍप्लिकेशन मध्ये आपण रिलेट करण्यात चालणार आहेत. इथं जॉकोबियन, तुम्हाला जॉकोबियन एक थिअरम आहे. तुम्हाला जॉकोबियन मॅट्रिक्स, जर इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर पॉवर सिस्टीम डिझाइन करण्यासाठी एक मॅट्रिक्स असतो, जॉकोबियन मॅट्रिक्स, बरोबर आहे का. अनालिसिस तुम्हाला जर मोठ्या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं विथ रिस्पेक्ट टू 2 व्हेरिएबल करायचं असेल, बरोबर आहे का, ते पण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनलाच यूज होतो. 2 व्हेरिएबलला तुम्ही सेपरेटली डिफरन्शिएट करण्यासाठी तो मॅट्रिक्स यूज होतो. त्या मॅट्रिक्सला म्हणायचं जॉकोबियन मॅट्रिक्स. बघा त्या मॅट्रिक्सचं जेव्हा असताल तेव्हा ड्रॉ करताल तेव्हा ते जॉकोबियन मॅट्रिक्स काय सांगतो, जॉकोबियन मॅट्रिक्स पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन साठी, बरोबर आहे का. जॉकोबियन मॅट्रिक्स काय सांगतो, तुमचं एखादं फंक्शन, बरोबर आहे का,
एखादं फंक्शन यू आणि व्हीच्या टर्ममध्ये काय करायचं, यू आणि व्हीच्या टर्ममध्ये, बरोबर आहे का. एक यू टर्म आहे, यू इक्वेशन आहे, बरोबर आहे का. एक फंक्शन व्ही फंक्शन आहे, बरोबर आहे का. एक व्ही फंक्शन आहे. तुम्हाला ह्या दोन फंक्शनला काय करायचंय, हे यू फंक्शन आहे तुमचं एक्स आणि वायच्या व्हेरिएबलमध्ये, ही व्ही फंक्शन आहे ते पण एक्स आणि वायच्या व्हेरिएबलमध्ये. मग तुम्हाला काय करायचंय, डिफरन्शिएशन ऑफ यू कॉमा व्ही विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स कॉमा वाय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इकडे बघा, हे जे यू ला आहे, बरोबर आहे का, हे तुम्हाला कंबाईन रिझल्ट पाहिजे. हा बघा, आपण पार्शियली यू ला एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतो, वाय डिफरन्शिएट करतो, परत व्ही ला एक्स वाय म्हणजे इंडिव्हिज्युअल आपण काय करतो, इंडिव्हिज्युअल हे करतो, बरोबर आहे का, इंडिव्हिज्युअल रिझल्ट करतो. जर यू आणि व्ही हे जर फंक्शन कंबाईन मध्ये आले आणि तुम्हाला यू ला सेपरेटली विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय डिफरन्शिएट करायचं असेल, व्ही ला तुम्हाला सेपरेटली विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय डिफरन्शिएट करायचं असेल, तर तुम्ही काय यूज करताल, जॅकोबियन मॅट्रिक्स. जेव्हा तुम्हाला सांगितलं असेल पार्शियली डिफरन्शिएट विथ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, ऑल्सो सेम कंडिशन कंबाईन मध्ये डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, दॅट कंडिशन तुम्ही काय करू शकता बघा. जॅकोबियन मॅट्रिक्स कसा सांगतो, त्यावेळेचं जे पार्शियल डिफरन्शिएशन असतं ते असं असतं, डेल बाय डेल एक्स विथ रिस्पेक्ट टू काय आहे पहिल्यांदा, यू, बरोबर आहे का, डेल यू विथ रिस्पेक्ट टू डेल वाय, बरोबर आहे का, डेल यू विथ रिस्पेक्ट टू डेल वाय. आणि बघा हे काय सांगतो, डेल, बघा आपल्याला यू चं झालं आता, बरोबर आहे. आता व्ही चं करायचंय, डेल व्ही विथ रिस्पेक्ट टू डेल एक्स, डेल व्ही विथ रिस्पेक्ट टू डेल वाय. बघा मी काय केलं, ज्याचं पहिल्यांदा सांगितलंय त्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं, पहिला जो व्हेरिएबल आहे त्यासोबत घेतलं, व्ही चं यू च पहिल्यांदा वाय सोबत घेतलं, बरोबर आहे का, दुसऱ्यांदा इथं लिहिलं आणि परत काय केलं, डेल व्ही बाय डेल एक्स, बरोबर आहे का. म्हणजे डेल यू कॉमा व्ही बाय डेल एक्स कॉमा वाय हे जर दोन फंक्शन कंबाईन केले तर ह्यांचं पार्शियल डिफरन्शिएशन काय येतं, हे जॅकोबियनने सांगितलं. काय सांगितलं, हे जे पार्शियल डिफरन्शिएशन येतं ते सांगितलं. आणि जॅकोबियन थेरम आणखीन एक सांगते, जर आता बघा हे तुम्ही हे डिफरन्शिएशन घेतलंय, जर मी केलं डेल एक्स बाय वाय, काय केलं, डेल एक्स बाय वाय आणि डेल यू कॉमा व्ही, काय केलं, डेल एक्स कॉमा वाय आणि डेल यू कॉमा व्ही जर केलं, बरोबर आहे का, डेल एक्स कॉमा वाय आणि डेल यू कॉमा व्ही, बरोबर आहे का, यू कॉमा व्ही म्हणजे बघा हे अपोजिट केले, बरोबर आहे का, अपोजिट केले तर ह्याचं जे उत्तर, सपोज ह्याचं जॅकोबियन मॅट्रिक्सचं उत्तर आलेलं असेल 1/r, काय आलेलं असेल 1/r, म्हणजे फक्त ह्या आन्सरचा काय येणार, इनव्हर्स येणार, बरोबर आहे का. मग ह्याचं उत्तर काय येणार, आर येणार, बरोबर आहे का. म्हणजे हे दोन इनव्हर्स मध्ये, बरोबर आहे का, हे दोन इनव्हर्स मध्ये अपोजिट. सपोज मी काय केलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ह्याचं आणि ह्याचं, बरोबर आहे का, याचं आणि याचं. सपोज ह्याचं उत्तर काय आहे आर, ह्याचं उत्तर काय आहे 1/r, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आर ला आर कटलं, आन्सर काय आलं 1. म्हणजे मला जॅकोबियन थेरम काय सांगतोय, जॅकोबियन मॅट्रिक्सचा थेरम काय सांगतोय, जर तुम्ही डेल यू व्ही, आता हेच जर तुम्ही मल्टिप्लाय केलं डेल एक्स बाय वाय आणि डेल यू कॉमा व्ही, तर ह्या पूर्ण ह्याचं उत्तर येतं 1. ह्याचं जे उत्तर येतं ते काय येतं 1 येतं, काय येतं 1 येतं. का तर अपोजिटली तुम्ही जर डिफरन्शिएट, बघा एक्सला तुम्ही डिफरन्शिएट यू आणि व्ही मध्ये, बरोबर आहे का, वायला डिफरन्शिएट करता यू आणि व्ही मध्ये, बरोबर आहे का, ह्याला डिफरन्शिएट सेपरेटली करताय, म्हणजे तुम्ही इथं उलट केलं म्हणजे हे दोन कॅन्सल आउट झाले, बरोबर आहे का. ह्या टर्म जे डिफरन्शिएशनचं उत्तर येणार आहेत त्या कॅन्सल आउट होणार आहेत आणि तुम्हाला आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. हे कोण सांगतं, जॅकोबियन थेरम सांगते. आपण आधीच्या, आता बघा टाइप ऑफ ह्याच्यावर एक क्वेश्चन घेऊ, टाइप ऑफ तुमचा कोणता पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यावर एक दोन क्वेश्चन घेऊ आणि जॅकोबियनवर 1-2 क्वेश्चन घेऊ. साठी तुम्ही टेलिग्रामवर जॉईन व्हा, कारण आपण तिथे क्वेश्चन मॅक्झिमम क्वेश्चन टाकू, कारण क्लासमध्ये जास्त क्वेश्चन घ्यायला कम्फर्ट नाही, म्हणजे जास्त वेळ लागतोय आपल्याला. पहिल्यांदा सिलेबस झाल्यानंतर आपण एक सिलेबस झाल्यानंतर जून जसं चालू होईल त्यानंतर आपण दररोज एक प्रॅक्टिस सेशन घेणार आहे. एक टॉपिक डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं की त्यावर 10 ते 15 क्वेश्चन आपण घेणार आहोत, जे की इम्पॉर्टंट आहेत, प्रिव्हियसला पडलेले आहेत ते आपण घेणार आहोत. आणि प्रिव्हियस इयरला आपण आता उद्या किंवा परवाच्या लेक्चरला तुम्हाला अनालिसिस पडूनच जाईल. त्यामुळे इकडे बघा पार्शियल डिफरन्शियल ओबेज
del square phi by del x square plus del square phi by del y square is equal to 0. बरोबर आहे का? is equal to 0. बरोबर आहे? is equal to 0. बरोबर आहे. मग तो कोण आहे? पॅराबोला आहे, सर्कल आहे, हायपरबोलिक आहे, काय एलिप्टिकल आहे, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे? हे फंक्शन कोणतं आहे ते फाइंड करायचं आहे. त्यामुळे इकडे बघा माझा इथं जो कॉन्स्टंट आहे तो म्हणजे a. बरोबर आहे का? आता बघा इथं काय असतो? दुसरी टर्म असते b. बरोबर आहे का? प्लस b इनटू डेल स्क्वेअर फाय बाय, बघा माझा स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे? मी स्टँडर्ड फॉर्मॅट लिहून घेतो a डेल फाय बाय डेल x स्क्वेअर. बरोबर आहे का? प्लस b डेल फाय बाय डेल x इनटू डेल y. बरोबर आहे का? c डेल y बाय फाय बाय डेल y. बरोबर आहे का? डेल स्क्वेअर y. बरोबर आहे का? हा माझा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. बघा ह्याला मी कंपेअर करतो. a म्हणजे किती आहे? 1. मला काय आलं? a = 1 आलं. b आहे का? b टर्म आहे का? मिसिंग टर्म आहे म्हणजे b = 0 झालं. बरोबर आहे का? b टर्म नाही बघा. डायरेक्ट काय आहे? c टर्म आहे. c = किती आहे? 1. बरोबर आहे का? म्हणजे ही बघा काय हो माझा मग फॉर्म्युला काय? b² - 4ac. बरोबर आहे का? हा b². इकडे बघा b² म्हणजे काय हो? 0² मायनस 4 a म्हणजे 1 इंटू c म्हणजे 1. बरोबर आहे का? म्हणजे उत्तर काय आलं? -4. बरोबर आहे का? मग कोणतं इक्वेशन उभं होतंय हो? मग काय सांगतं? जेव्हा जर मायनस मध्ये व्हॅल्यू आली. बरोबर आहे का? b² > 0 म्हणजे मायनस मध्ये चालली आहे. बरोबर आहे का? तेव्हा त्या ऑप्शनला काय म्हणायचं? इलेक्ट्रिकल. बरोबर आहे का? d फॉर del b. बरोबर आहे का? हा ऑप्शन करेक्ट आहे. आता ह्या कंडिशन बघा. याच क्वेश्चनला जरा डिफिकल्ट वेने कसं विचारू शकतात बघा. d² phi by dx square plus 1 minus a d² phi by dy square is equal to 0. Condition for x for hyperbolic partial differential equation. जेव्हा hyperbolic partial differential equation होतं ती जर डिफरन्शियल इक्वेशन पार्शियल हायपरबोलिक आणायचं असेल तर आपल्याला कंडिशन काय आहे हायपरबोलिकची? बरोबर आहे? हायपरबोलिकची कंडिशन काय माहिती आहे? b² - 4ac is greater than 0. बरोबर आहे का? पॅराबोलिकची काय आहे? is equal to 0 म्हणजे greater than 0. पहिल्यांदा मला a is equal to मी काढतो कंपेअर करून. a is equal to काय आहे? b is equal to इथं पण 0 आहे आणि c is equal to काय आहे? 1 - x आहे. बरोबर आहे का? c चा कॉन्स्टंट काय आहे? 1 - x आहे. इकडे बघा कॉन्संट्रेट इकडे करा. आता बघा इकडे बघा a b c. मग मला कंडिशन काय आहे? b² - 4ac. बरोबर आहे का? मग मी व्हॅल्यू ठेवतो. b म्हणजे 0 मायनस 4 a म्हणजे 1 c म्हणजे काय? 1 - x. आता मला काय करायचंय? हे इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का? हे जे आहे ते ग्रेटर दॅन 0 करायचंय. किंवा मला हायपरबोलिक आणण्यासाठी बरोबर आहे का? मला हे काय हे जे उत्तर आहे ते ग्रेटर दॅन 0 करायचंय. म्हणजे मला x काय ठेवावं लागेल? बघा x काय ठेवावं लागेल? x. बरोबर का? इथं मला काय करावं लागेल? -4. बरोबर आहे का? 1 - x. बरोबर आहे का? म्हणजे हे जर ग्रेटर दॅन 0 करायचं म्हटलं तर इथं साइन काय यायला पाहिजे? प्लस. आणि इथं साइन आणण्यासाठी ह्या दोघांचं 1 - x जे आहे त्यांचा जो आहे त्यांची जी बेरीज आहे ती मायनस मध्ये यायला पाहिजे. आणि मायनस मध्ये केव्हा येईल? इफ x इज ग्रेटर दॅन 1. x हा 1 च्या ग्रेटर असला. समजा x जर इक्वल टू t ठेवून बघू. x इज इक्वल टू 2 ठेवून बघू. फॉर एक्झाम्पल -4 1 - 2 इज ग्रेटर दॅन 0. आहे का ते चेक करा. बघा 1 - 2 काय येते? -1 इंटू -4 काय झालं? 4 इज ग्रेटर दॅन. म्हणजे ही कंडिशन बसतीये. म्हणजे सिम्पली कळतंय जर तुमचा x हा ग्रेटर दॅन 1 पेक्षा असाल. बरं का? x इज ग्रेटर दॅन 1 पेक्षा जास्त असेल तर तुमची ही कंडिशन उभी होतीये. परत एकदा ठेवून बघा. नीट सोडवा. कोणत्या कंडिशनला तुमची ग्रेटर दॅन 0 येते व्हॅल्यू? समजा 1 ठेवली तर 0 येते. तेव्हा काय येतो? पॅराबोला येतो. बरोबर आहे का? जर मायनस ठेवली तर मायनस मध्ये जाते म्हणजे काय येते? इलिप्टिकल येते. आणि जर पॉझिटिव्ह मध्ये ग्रेटर दॅन 1 ठेवली तर काय येते? हायपरबोला. बरोबर आहे? हायपरबोलिक फंक्शन. बरोबर आहे? हे झालं तुमचं ऑल अबाउट टाइप ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचे टाइप झाले. आता बघू नेक्स्ट 2 जे एक्झाम्पल आहेत ते आपण बघू जॅकोबियन. जो की आपण लास्टला बघा तुम्ही एक्सप्लेन केलेला आहे. प्रॉब्लेमच्या आधी मी जॅकोबियन मॅट्रिक्स एक्सप्लेन केलेला आहे. त्यामध्ये त्यातले एक्झाम्पल बघू. बघा आता जॅकोबियन मॅट्रिक्स काढायचा आहे आपल्याला. बरोबर आहे का? जॅकोबियन मॅट्रिक्स काढायचा आहे. मग जॅकोबियन बघा हे एक्झाम्पल काय आहे? x y खाली काय r θ. बरोबर आहे का? x हे फंक्शन आहे. x r आणि θ चं फंक्शन आहे. बरोबर आहे? y r आणि θ चं फंक्शन
इथं r कॉन्स्टंट राहील. कॉलचं डिफरन्शियल इक्वेशन काय मायनस साइन काय r मायनस साइन फाय बरोबर आहे का. त्यानंतर r चं काय येईल साइन फाय बरोबर आहे का. आणि परत ह्याचं काय येईल r साइन चं काय येईल r cos फाय काय येईल r बघा फायचं काय येईल r cos फाय. आता मला सांगा काय येईल इकडे बघा काय cos into cos बरोबर आहे. आपण डिटरमिनंट काढतोय cos स्क्वेअर थीटा into r बरोबर आहे का मायनस मायनस बरोबर आहे का प्लस होईल. मग काय येईल r into sin स्क्वेअर थीटा बरोबर आहे का. म्हणजे बघा मी r कॉमन काढतो काय येते sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा म्हणजे काय असतो y डिग्री ऑफ ट्रिग्नोमेट्री 1 असते. म्हणजे ह्याचं जे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आलं ते इज इक्वल टू r. सपोज त्याचा जर तुम्हाला रिव्हर्स क्वेश्चन विचारला डेल बघा हे फक्त रिव्हर्स केलं सपोज डेल r फाय बरोबर आहे डेल x y तर तुमचं उत्तर काय येईल ह्याच्या रिव्हर्स म्हणजे 1 बाय r करेक्ट. तुम्हाला कधी कधी काय करू शकतात याचा रिव्हर्स पण विचारू शकतात तेव्हा तुम्हाला फॉरवर्ड कोणतं सोपं जातंय ते काढायचं आणि त्यानंतर रिव्हर्स काढायचं हे सिम्पली मेथड आहे. आता बघा त्यानंतर हे दुसरं जे एक्झाम्पल आहे तुम्ही सेल्फ सोडू शकता. मी फक्त ट्रिक सांगतो काय हो डेल u into v दोन फंक्शन दिलेले फक्त इथं जे आहे इथं फक्त चेंजेस होणार. मी फक्त चेंजेस करतोय काय होणार हो डेल u विथ रिस्पेक्ट टू v बरोबर आहे का u आणि v विथ रिस्पेक्ट टू आणि खाली व्हेरिएबल आहे x आणि y बरोबर आहे का बरोबर आहे x y हा v काय हो u काय x स्क्वेअर प्लस y बरोबर आहे का x स्क्वेअर प्लस y आणि इकडे काय आहे 2xy इथं काय आहे 2xy. याचं सोडून तुम्ही आन्सर चेक करा. मी आन्सर सांगतो बघा याचं काय येणार आहे आन्सर सोडवा तोपर्यंत तुम्ही बघा x चं काय येणार आहे 2x y कॉन्स्टंट 0 येणार आहे y चं काय येणार आहे 1 बरोबर आहे का. इथं x चं काय येणार आहे 2y इथं काय येणार आहे y चं 2x आणि याचं उत्तर येतंय 4x स्क्वेअर बरोबर आहे का -2y. सपोज यामध्ये आणखी एक तुम्हाला ऍडिशनल टर्म देऊ शकतोय फाइंड du by at 1, 0 म्हणजे x आणि y ची जी किंमत जी आहे x ची 1 दिलेली असते y ची 0 दिलेली आहे. अशी एक अजून ऍडव्हान्स क्वेश्चन येऊ शकतो. तर आपण ही जर सपोज हे थर्ड एक्झाम्पल असेल आणि त्यामध्ये जर असं दिलेलं असेल फाइंड du by at x1 आणि y 0 ला तर काय येईल x च्या जागी 1 पुट करायचं फक्त आणि y च्या जागी 0 तर आन्सर किती येईल 4 बरोबर आहे. त्यामुळे वेगवेगळे एक्झाम्पल आहे तुम्ही सिम्पली मेथड लर्न करा आणि त्यावर प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. तर आज आपण इथंच थांबू. उद्या बघू की आपण जे काही ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यावर फिक्स एकतरी क्वेश्चन असतो जे की टेलर सिरीज असेल मॅक्लॅरेन सिरीज असेल मॅक्सिमा असेल 1 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल मॅक्सिमा मिनिमम कन्सेप्ट असेल ती उद्या आपण लेक्चर मध्ये बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही कनेक्टेड राहा शेअर करा सगळ्यांसाठी आणि टेलिग्रामला जॉईन व्हा. मी आज आणखीन जे काही क्वेश्चन आहेत मला जे काही सापडत आहेत मी ते क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न करतो आणि उद्याच्या